साबुदाणा खिचडी बनवायची असेल ना तर साबुदाणा 3 ते 4 तास चांगलाच भिजवा, चांगला क्वालिटीचा वापरा. आणि साबुदाणा भिजत टाकताना ना बोटभर पाणी तरी वरती टाका, म्हणजे चांगला तुमचा मोकळा असा भरभरीत साबुदाणा भिजेल बघा, जास्त चिकट होणार नाही काही नाही. तर अशा पद्धतीने आपण कढईमध्ये तूप ठेवलेलं आहे, मस्त फोडणीला अगोदर मिरच्या घातलेल्या आहे तोंडी लावायला, नंतर पुन्हा कापून साबुदाण्याच्या खिचडीसाठी मिरच्या टाकलेल्या आहे, बटाटा टाकलेला आहे उकडलेला, मीठ टाकून घ्यायचं आहे अगोदरच, मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपण जो मोकळा साबुदाणा 3 ते 4 तास आपला भिजलेला आहे ना तो मस्त टाकायचा आहे. त्याचा भरभरीत असा मोकळा साबुदाणा तयार झालेला आहे बघा, पांढरा शुभ्र. आणि आपला साबुदाणा पांढरा शुभ्र दिसण्यासाठी ना शेंगदाणे ज्यावेळेस आपण भाजतो ना कूटसाठी, तर त्याची साल संपूर्ण काढा, म्हणजे तुमचा साबुदाणा कधीच काळा होणार नाही. कारण काळा साबुदाणा बघितला तर खायला कंटाळाच येतो, नकोसा वाटतं तर खायला. तर शक्यतो मस्त तुमचा पांढरा शुभ्र असा दिसायला पाहिजे, म्हणून मग शेंगदाण्याचे साल चांगले काढा. व्यवस्थित असा परतावा, कमी गॅसवर परतावा, कमीत कमी 5 मिनटं तरी परतावा, म्हणजे तुमचा साबुदाणा एकदम छान असा तयार होतो. आणि वरून आपल्याला मस्त आपली त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि दह्यासोबत एन्जॉय करायचं. तर रेसिपी आवडली